मित्रांनो बघू शकताय समोर फाट्या टाकायचं काम चालू आहे आणि एकदम सगळ्या फाट्या तुम्ही बघितल्या एक पासून ते शेवटपर्यंत जरी फाट्या बघितल्या सगळ्या फाट्या एकसारख्या आहेत त्या आणि बैलांना पळायला सुद्धा एक नंबर रान आहे. कसाचं काम आहे आणि ज्याच्या बैलात धमक आहे 100% या ठिकाणी फायनलला राहणार, गुलाला राहणार आणि पल्ला 900 फुटाचा आहे. संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय. वरती तुम्हाला दिसतंय ते तिकडं निकाल रेषा आहे आणि आपण आता बरोबर सुट्टीच्या ठिकाणी आहे. इथं समोर सुट्टी आणि ट्रॅक्टरनं काम चाललंय बघू शकताय. एकदम फाट्या चांगल्या टाकलेल्या आहेत. एका फाटीचं अजून काम चालू आहे आणि सुंदर मैदानात आले. आता व्हिडिओ पेक्षा मैदानात आल्यानंतर तुम्हाला अजून फाट्या या चांगल्या बघायला गावतील. तर लवकरात लवकर नोंद करा आणि या कमिटीला सहकार्य करा. मंडळी, जय जवान जय किसान. बघा सालाबाद प्रमाणे यात्रेचं भव्य दिव्य मैदान आपण आता सध्याला आहे आराबवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. यात्रेचं दरवर्षी परंपरेनं मैदान एकदम सुंदर, पारदर्शक आणि प्रत्येक वेळी या ठिकाणी बघा कोणतीही फाटी नाही. आता चालू या ठिकाणी ज्वारी काढून त्या रानात एकदम चांगली पारदर्शक आणि बैलांना पळता येईल अशी फाटी तयार केलेली फाटी पण दाखवतो. परंतु सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेत, त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण मैदानाचा आपण आढावा घेऊया. मैदान 2 दिवसावर दिनांक 29/3/2026 रोजी ओपनचं भव्य दिव्य मैदान आहे, त्याचा पूर्ण आढावा आपण घेऊया. नमस्कार. नमस्कार. सर्वात प्रथम काय सांगचाल, मैदान कशा निमित्त आहे किंवा काय? हे मैदान पारंपरिक वर्ष हे तिसरं आपल्या वेताळ देवाच्या यात्रेनिमित्त मौजे आराबवाडी आमच्या गावात हे मैदान आयोजित करत आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा इथं आता तुम्ही बघताय माग फाट्यांची आहे. नुकतंच आता इथं फाट्या सुद्धा आखलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यात एक नामवंत असं मैदान, पहिल्यापासून या गावाला इतिहास आहे या मैदानाचा. मैदानाचं बक्षीस वितरण कशा स्वरूपात असणार आहे किंवा काय? मैदानाचं बक्षीस हे आपलं गेल्या वर्षीप्रमाणे सुद्धा आपण यावर्षी पहिलं बक्षीस आहे 61,000, दुसरं 41,000, तिसरं 31,000, चौथं 21,000, पाचवं 11,000, सहावं 9,000, सातवं 7,000. नक्कीच. आता फाट्या तर टाकायचं चालू आहे. फाट्या एकदम चांगल्या आहेत, व्हिडिओच्या माध्यमातून दिसतील. परंतु अंतर किती किंवा आतल्यात अंतर किती? 900 फूट पूर्णपणे पल्ला आहे. अतिशय सुंदर असं सातारा जिल्ह्यातील मला वाटतं त्या फाटीचं स्वरूप आहे. बरीच मैदान आम्ही स्वतः सुद्धा आम्ही बैलगाडा मालक म्हणून मैदान सातारा जिल्ह्यात करत असतो, पण आमचं गावचं सुद्धा अतिशय देखणं असं रूप असं या फाटीच्या स्वरूपात तुम्हाला बघायला मिळेल. सर्वात प्रथम मैदानात समालोचन कोण करणार आहे, झेंडा पंच कोण असणार आहे किंवा काय? आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपल्या कोरेगाव तालुक्याचे ज्येष्ठ समालोचक संघटनेचे अध्यक्ष प्रताप तात्या झांजुर्णे आणि विकास सर जगदाळे हे 2 आपले समालोचक असणार आहेत. झेंडा पंच आणि झेंडा पंच आपल्या तालुक्यातीलच सुनील मुळीकवाडीचे हे झेंडा पंच असणार आहेत. त्याचबरोबर प्रवेश फी किती असणार आहे? मैदानात प्रवेश फी ही 700 रुपये आहे. प्रथम ऑनलाईन लॉट कधी काढले जातील? ऑनलाईन लॉट दिनांक 28/2026 रोजी इथं आराबवाडी मौजे गावात ऑनलाईन लॉट काढले जातील. निसर्गाची नाळ या लाईव्ह चॅनेलवर तुम्हाला दिसते. काय सांगचाल बैलगाडी मालकांना नोंद करण्यासाठी? बैलगाडा मालकांनी आपल्या सातारा जिल्ह्यातील एक जुनं आणि जाणतं असं मैदान मौजे आराबवाडी गावातील हे मैदान आहे. या मैदानासाठी सर्व महाराष्ट्रभरातील सर्व प्रामुख्याने सर्व नामवंत बैलगाडा मालक तसेच सर्व बैलगाडा मालक, चालक आणि सर्व बैलगाडा प्रेमींनी या मैदानासाठी आपली उपस्थिती दर्शवायची. अतिशय देखणं असं मैदान आहे. सातारा जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी आपण बघतो मैदानाची फाट्या कशा असतात, पण फाट्या अतिशय सोहळ्या आहेत आणि बैलांना कुठल्याही प्रकारचा इजा वगैरे काय होणार नाही अशा इथं सुंदर असं ह्या फाटीचं स्वरूप आहे. बक्षीस आहेत, बक्षिसांना वेगळी सुद्धा काय स्वरूप आहे, काय सांगताल? प्रामुख्याने इथं आपण मगाशी सांगायचं राहिलं बक्षिसामध्ये आपण 1 आणि 2 या बक्षिसामध्ये आपण एक बोकड दिला जाणार आहे आणि प्रामुख्याने मागील जी बक्षीस आहेत त्यामध्ये एक कोंबडा दिला जाणार आहे सोबत बक्षीस रक्कमासोबत. 3 फूट ढाल या बक्षिसाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पहिल्या रकमेचा जी ढाल आहे पहिली ती 3 फुटाची ढाल आहे आणि बाकीच्या सुद्धा ढाली अतिशय पारदर्शक आणि सुंदर अशा देखण्या आहेत. सगळ्याच ढाली 3 फुटाच्याच आहेत.
प्रामुख्यानं या मैदानात गट पास होणाऱ्या गाडीला एक सन्मान चिन्ह देऊन त्या गाडीला इथं सन्मानित केलं जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट, या मैदानामध्ये प्रामुख्याने 3 गाड्या ह्या सेमीमध्ये गुलालास प्राप्त होणार आहेत. पहिली गाडी म्हणजे फायनल विजेता, दुसरी क्वार्टरसाठी आणि तिसरी मेगासाठी. अशा 3 गाड्यांना इथं पारितोषिक प्रत्येक फायनल सेमीफायनलमध्ये भेटलं जाणार आहे. तरी या सर्व बैलगाडा मालकांनी या संधीचा फायदा इथं या मैदानामध्ये घ्यायचा आहे.